फायनल मध्ये द टायटल ऑफ टायटल चॅम्पियन ऑफ चॅम्पियन या स्पर्धेचा कोण बनणार याची उत्कंठा शिकेला पोहोचली आहे. याच्यासाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण, शेवटचा दिस आणि शेवटचा सामना गोड व्हावा यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील होतो. अर्थात आमची संपूर्ण आयोजन समिती कुंदे स्पोर्ट्स कुंदे यांच्या ह्या प्रयत्नांना यश येताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्याला आवडली असेल तर टाळ्या वाजवा या स्पर्धेसाठी मित्रांनो. खूप चांगली स्पर्धा ही भरवली गेली आणि यशस्वीरित्या देखील सफल होताना आपण पाहतोय. पहिला चेंडू फटका फसलाय मात्र फायनलच्या क्षेत्रामध्ये. निलेश योगे चेंडू बंद पोहोचतील तोपर्यंत एकच धाव येईल. ही मॅच रफंड पाहायला मिळेल. दोन्ही ओम साई क्रिकेट असोसिएशन मध्ये अव्वल दर्जाचे दोन्ही संघ आहेत. युवराज होगे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. एक नन्ना मुन्ना प्रचंड वेगवान गोलंदाज, त्या समोर मात्र आता विकी वारगडे. यारी दोस्ती ग्रुप कुंदे याच्या वतीने दोन्ही संघांना शुभेच्छा आल्या त्याचा आम्ही स्वीकार करतो. थँक्यू. आता फायनल मॅच जर आम्हाला कमेंटकडे देखील लक्ष देऊ द्या. अतिशय क्रुशियल मोमेंटची मॅच आहे मित्रांनो. ही मॅच अगदी सर्वांना पाहण्यासारखी आहे. दुसरा चेंडू, हा चेंडू प्रचंड वेग होता, वेगवान होता. अपील केले होते युवराज होगे. आपण पाहतो एक नन्ना मुन्ना वेगाचा सौदागर आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. विकी वारगडेला क्षमवलं गेलं. अपील तर केली आहे. एक चेंडू आणि एक चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर एक धावले तर विकीला निर्धाव फेस करावा लागला. हा चेंडू विकी वारगडे कमबॅक करावा लागेल. परफेक्ट चेंडू टाकला, फुल लेंथ चेंडू टाकला, अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. त्या ठिकाणी नरेश मात्र आले चेंडू पर्यंत पोहोचतील का? तोपर्यंत दोन धावा कंप्लीट. पहा चित्त्याची चपलाई आणि हरणाचा वेग पाहायला मिळाला. काय रनिंग बिटवीन द विकेट होती. मॅच रफंड पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडूवरती दोन्ही संघांचे हे हृदयाचे ठोके वाढणारे, हृदयाचे स्पंदने वाढवणारे हे षटके असतील, ह्या धावा असतील. युवराज होगेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. चौथा चेंडू घेऊन येत असताना पुन्हा एकदा फटका प्रॉपर टायमिंग साधलाय. गॅप सिलेक्शन आहे. पेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते तैनात आणि चेंडू अडवला गेला. गॅदर करेपर्यंत दोन धावा. चला मॅच सुरू करायची आहे. 5 धावा आतापर्यंत खर्च केले युवराज होगे यांनी आणि 4 चेंडू डिलिव्हर केलेत. काय फुलादू षटक टाकले युवराज होगेने. आतापर्यंत पाहायला गेलं तर आता विकी वारगडे आणि कंटिन्युअसली मॅच खेळताना आपण पाहतो दोन्ही खेळाडू सध्या थकलेले दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं आपण डिहायड्रेशन पाहू शकाल. यस्त्यांचा फर्निचर केले गेले डिस्ट्रॉय आणि फलंदाज होईल बाद. दांडी 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 गुल. या ठिकाणी मात्र अफलातून यष्ट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त केले गेले, डिस्ट्रॉय केले गेला आणि विकी वारगडे सारखा फलंदाज बाद. आता बडे मिया बाद झाले, आता छोटे मिया. विकी वारगडेचे छोटे बंधू सुखदेव वारगडे दाखल झालाय मैदानावरती इन ॲट नंबर 3 वरती. आपण पाहू शकाल मेगा फायनल स्क्रीनवरती पाहू शकाल. जून अंदुरकी विपक्षामध्ये कोणता संघ येईल हे देखील आपण पाहू शकाल. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट होते आपण पाहू शकाल. वेट करताय, वेट अँड वॉच. जय हनुमान जून अंदुरकी विरोधामध्ये कोणता संघ खेळताना पाहायला मिळेल. जय बजरंग कुंदे बी की त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी वडवली बी संघ. सुखदेव वारगडे नवीन बॅटर आलेत इन ॲट नंबर 3 वरती. सुखदेवकडे प्रवीण क्षमता आहे, त्याला ती सिद्ध करावा लागेल. नक्कीच संदीप, मागील मॅच मध्ये देखील दमदार खेळी राहिली होती आणि ज्या वेळेला टीम वडवली ब संघासमोर संकट आले, सावट आले, त्यावेळेला तो संकट मोचक देखील ठरलाय आणि या कंडिशन मध्ये आता हे मॅचची सूत्र त्याला आपल्या हाती घ्यावी लागतील. पुढचा बॉल घेऊन यावेळेला सरळ बॅटने लॉफ्ट केला. अगदी बॉलरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील, चेंडूची फेकी करतील. तोपर्यंत इथे काय घडले देखील पाहावं लागेल. तर फलंदाज निलेश इथे धावचित होत आहेत. चला पंचस आपला डिसिजन कळवा. यस इट इज आउट. चला नवीन फलंदाज मैदानात जाऊ द्या. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. धावा धावफळकावरती जोडल्या जातील. 6 धावा धावफळकावरती.
चला नवीन फलंदाज घाई करा, कारण यानंतर मेगा फायनलचा सामना देखील बाकी आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 6 धावा धावफलकावरती. आपण पहिलं षटक पाहिलं, गोलंदाज युवराज होगेच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि इथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होण्याकरिता सज्ज असेल. रोहित बॅटिंग करण्याकरिता सज्ज असतील. सुखदेव वारगडे अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा जमा केल्यात. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग कुंदे बी. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, महिला वर्गाचं, तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय महायुती चषक 2025 हा महासंग्राम. नवीन गोंधळ आपण पाहतोय. निलेश होगे यांना बॉलिंगसाठी सज्ज असतील. समोर मात्र हार्दिक स्वागत. वेलकम सर. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा मंचावरती. सदरक्षणाय खलनिग्रहणाय भूमिका बजावणारे आपले नाईक साहेब, गणेशपुरी पोलीस स्टेशन उपपोलीस सहाय्यक या ठिकाणी यष्ट्यांचा फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. दांडी 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 गुल. या ठिकाणी एकच करायचं होतं, फक्त सुखदेवला सायकोते आणायचं होतं, मात्र कुठेतरी खराब डिसिजन पाहायला मिळाला. चला कुंदे संघाचे समर्थक आपण जे प्रेक्षक मायबाबांना विनंती असेल, आपण पडद्याच्या आतमध्ये बसू नका. ही स्पर्धा आपल्याला व्यवस्थितरित्या संपन्न करायची आणि आपलं मुलाचं सहकार्य असेल तर आम्ही यशस्वी होणार आहोत. त्याकरिता मी विनंती करेन प्रेक्षक मायबाप, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा, जेणेकरून कोणत्याही प्रेक्षकाला क्षेत्ररक्षकाला त्रास होणार नाही. हा चेंडू देखील मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. निलेश होगे काय कमाल अशी गोलंदाजी करतोय. लाजवाब, कमाल धमाल, बेमिसाल गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. तर मात्र या ठिकाणी या संघाचे आपण पाहतोय कुठेतरी सरसेनापती जे आहे त्यांना नॉनस्ट्राईकमध्ये ठेवलं जात आहे आणि हे जे वज्राची कामगिरी करताना हे फलंदाज कुठेतरी नाराजी व्यक्त करतायत. मला तर एकच म्हणावं लागेल की सुखदेवला स्ट्राईकमध्ये आणायचं आहे आणि सुखदेवला स्ट्राईकमध्ये आणण्यासाठी या प्रकारचा फटक्याचा अवलंब करणं योग्य आहे का? कुठेतरी नाराजी व्यक्त केली जाईल सुखदेव वारगडेकडून. त्याच्याकडे क्षमता आहे, अजून मास गेली नाहीये मित्रांनो. 2 चेंडू आतापर्यंत धाव आलेत. या चेंडूत एखादी धाव आली तर आयुष पाटील आलेत, पियुष पाटील आलेत फलंदाजीसाठी. नरेश पाटील यांचे पुतणे आहेत. धावसंख्या 6 वरती पोहोचली आहे. नक्कीच संदीप, जसजशी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते तसतशी मान्यवरांची आणि प्रेक्षक मायबापांची देखील गर्दी पाहायला मिळते. आणि अतिथी देवो भव, जोपर्यंत तुमच्या स्पर्धेला पाहुणे येत नाही तोपर्यंत स्पर्धेला मजा नाही आहे. पहा यावेळेला सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलं. पॉईंट क्षेत्रामध्ये फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली, जिथे सिंगल आली आहे. या सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 7 या अंकावरती. प्रवीण, धावफलक जर आपण पाहिलं तर फुटबॉलचं मैदानावरचं धावफलक पाहायला मिळतंय, कारण 4-7 हे एक विषय आपण नेहमी फुटबॉलमध्ये पाहत असतो आणि ते फुटबॉलचा धावफलक सध्या मैदानावरती दाखल होताना आपण पाहतोय. 7 रन झालेत आणि 4 गडी गमावले गेलेत. निश्चित आपण पाहिलं तर दोन्ही संघांनी आजच्या या स्पर्धेमध्ये खूप चांगला प्रवास गाठलाय. परंतु असं म्हणतात ना की आम्ही नाही खेळत पैशासाठी, नाही आम्ही खेळत नावासाठी, आम्ही फक्त आणि फक्त खेळतो आमच्या गावाच्या अस्मितेसाठी. ना आम्हाला पैसा नको, आम्हाला फक्त ट्रॉफी पाहिजे आणि त्या ट्रॉफीसाठी हा संघर्ष या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मलिंग पाहतोय आपण या कुंदे संघाचा. निलेश होगे बॅटची एज घेतली, चेंडू जाईल का लॉंग स्टॉप रिझल्टला? पहा, रोहित पाटीलने कॅच ऑफ द टुर्नामेंट घेतली आहे. कॅच ऑफ द टुर्नामेंट रोहित पाटीलने फ्लातून झेल टिपली आहे. फलंदाज बाद. निश्चित संदीप, खूप चांगला झेल या ठिकाणी कॅरी केला गेला. म्हणतात ना क्रिकेटमध्ये पकडा कॅच, जिंका मॅच, कॅचेस विन द मॅचेस. ज्या वेळेला तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्यावेळेला तुमची गोलंदाजी चांगली होत असते, कारण क्षेत्ररक्षणामुळे गोलंदाजाचा कॉन्फिडन्स हा वाढत असतो. पहा, रोहितने पकडलेला कॅच, या कॅच निश्चितपणाने या स्पर्धेमध्ये एक आठवण असेल या कॅचची. खऱ्या अर्थाने अफलातून कॅच घेते. फ्लाइंग जेट पाहायला मिळाला. फ्लाइंग झेल होती, फ्लाइंग जेट म्हणावं लागेल. रोहित पाटीलने का अफलातून झेल घेतली आहे. हॅट्स ऑफ. आणि अफलातून झेल टिपत असताना फलंदाज मात्र झाला बाद.
नक्कीच आपण टेनिस क्रिकेटचा खेळ पाहिला तर आता ISPL सारखी मोठी स्पर्धा आपण पाहत असतो जिथे मोठमोठे ॲक्टर्स लोक टीम खरेदी करतात, ज्यामध्ये अभिषेक बच्चन असतील, करीना कपूर असतील, यांच्या माध्यमातून टीम खरेदी केले जातात. आणि तिथेच आपल्या वारेट गाव एक छोटं गाव आणि त्या छोट्या गावातला एक स्टार खेळाडू प्रथमेश ठाकरे याची निवड कोलकाता टीममध्ये झाले. तब्बल 11.5 लाखाला त्याला त्या ठिकाणी खरेदी केला गेला. लास्ट सीझनला देखील 11 लाख रुपयाला त्याला सिलेक्शन केलं होतं. आपण हैदराबाद संघामध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं. खऱ्या अर्थाने आपल्याला हेवा वाटेल असा तो फलंदाज आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांनी चांगली आपली वारेट गाव नव्हे तर आपल्या अंबाडी परिसराचा भिवंडी तालुक्याचं नाव ज्याने मात्र उंच शिखरावरती नेलं तो प्रथमेश ठाकरेचा तुम्ही उल्लेख केला. खऱ्या अर्थाने खूप चांगला उल्लेख केला. नक्कीच संदीप, 2 खेळाडू फक्त भिवंडी तालुक्यातून आहेत. एक गोरसाई संघाचा भावेश पवार आणि दुसरा वारेट संघाचा प्रथमेश ठाकरे. या 2च खेळाडूंची ISPL मध्ये निवड झाली आहे. नुकताच प्रथमेश ठाकरे आपण ज्याला पाहिलं दुबई दौरा होता तिथे देखील सेकंड क्रमांक पटकावला आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट त्यांनी घेतलाय. फटका मात्र स्केलच्या क्षेत्रामध्ये ढकललाय. त्या ठिकाणी धनंजय होते, चेंडू अडवला जाईल तोपर्यंत फेकी झाले. 6 फेकी खराब, 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धाव्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत. षटक समाप्त झाला आणि 3 विकेट मिळवल्यात निलेशने आणि आतापर्यंत 8-10 धावा खर्च केले असतील या दोन्ही गोलंदाजांनी. 11चं टार्गेट आहे. धन्यवाद कॅमेरामॅन. आपण मुख्य व्यासपीठाकडे आमच्या प्रमुख अतिथींकडे कॅमेरा या ठिकाणी फिरवायचा आहे. आपण पाहू शकाल टीव्ही स्क्रीनवरती आमच्या या स्पर्धेचे प्रणिते सन्माननीय दिनेशदादा भोईर, त्यांच्या समवेत आपण भजन सम्राट प्रतापजी होगे साहेब यांना पाहतोय. त्यानंतर गणेशपुरी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक साहेब सन्मान्य नाईक साहेब आहेत. त्यानंतर आपण यशवंतजी सोरे साहेब यांना पाहू शकाल. त्यानंतर मुंबई पोलीस सन्माननीय दिलीपदादा शिंदे जे नक्कीच निवृत्त पोलीस अधिकारी आहेत आणि ते देखील या व्यासपीठावरती आहेत. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल साहेब आमच्या समवेत आहेत. त्यानंतर सन्माननीय आनंदा थाडके साहेब देखील आहेत आणि त्यानंतर मुरलीधर शेलार साहेब आणि त्यानंतर त्यांच्या समवेत जगन्नाथ होगे साहेब आणि त्यानंतर त्यांच्या बाजूने आपण पाहिलं तर मधुकर पाटील हे आमचे मान्यवर या व्यासपीठावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एखादी कोणतीही स्पर्धा असू द्या, मग ती क्रिकेटची असू द्या किंवा कबड्डीची असू द्या, जोपर्यंत तुम्हाला मान्यवरांची गर्दी आणि प्रेक्षकांची गर्दी होत नाही तोपर्यंत कोणत्याही स्पर्धाला मजा नाही आहे. अतिथी देवो भव. मॅच सुरू करा मित्र. शतकशी लावून घे वडवली संघ. हा मॅच खूप इम्पॉर्टंट आहे आम्हाला माहिती आहे. मात्र मॅच सुरू करा. फलंदाज पाठवायचा कुंदे संघ फलंदाज पाठवायचे लगेच. सन्माननीय कृष्णा लक्ष्मण ठाकरे दाभाड यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या क्रीडा मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय कृष्णा लक्ष्मण ठाकरे दाभाड. चला बॅट्समन पाठवून द्या. माहिती बॅट्समन लगेच पाठवायचा कुंदे संघ. आपले फलंदाज पाठवा. 12 मध्ये करायच्या 11. हे समीकरण सोपं नाहीये, कठीण देखील नाहीये. मात्र त्या आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जातील दोन्ही संघ हे पाहावं लागेल. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायच्या आहेत. ही स्पर्धा आवडली असेल तर टाळ्या वाजवा. काय अफलातून ही स्पर्धा भरवली आहे. कुंदे स्पोर्ट्स कुंदे A1 दर्जाची A1 क्वालिटीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. ओम साई क्रिकेट असोसिएशन मधील अतिशय अव्वल दर्जाची स्पर्धा म्हणून मी स्वतः जाहीर करतो. कारण अशा प्रकारची टुर्नामेंट या ओम साई क्रिकेट असोसिएशन मध्ये झाली नाही आणि ती सध्या घडवण्याचं कार्य या कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघाने केलंय. कारण त्याचा सही आपण बघतो या प्रेक्षक वर्गाच्या स्वरूपामध्ये. नक्कीच संदीप, पूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचं कौतुक केलं जातं. एक मानाची सन्मानाची स्पर्धा प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. या कुंदे नगरीमध्ये मला खेळायचं आहे, मला जिंकायचं आहे आणि त्या जिंकण्यासाठी हे संघ सहभाग घेतले. तब्बल 4 दिवसामध्ये 44 संघांनी सहभाग घेतला. 44 संघांपैकी 4 संघांनी टॉप 4 मध्ये प्रवेश केला, ज्यामध्ये धोंडा वडवली संघ, ज्यामध्ये जून अंदुरकी संघ, ज्यामध्ये वडवली संघ आणि ज्यामध्ये याच गावातील संघ जय बजरंग कुंदेबी. या 4ही संघांचं आपण मनापासून कौतुक करूयात. क्रिकेट आमची जान, क्रिकेट आमची शान, क्रिकेट आमचा मान आणि क्रिकेट आमचा अभिमान आणि क्रिकेट आमचा सर्वांचा तुम्हा सर्वांचा स्वाभिमान. यासाठी क्रिकेटची ओळख आहे. क्रिकेट म्हटला तर आम्हा सर्वांचा गौरव करणारा खेळ आहे. मॅच सुरू करा. 12 मध्ये करायचे 11. सुखदेव वारगडे पहिला चेंडू समोर. मात्र आपण रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सक्सेस होत नाहीये. सुखदेव वारगडे तालमीतला गोलंदाज आहे मित्रांनो. कारण सुखदेव वारगडेकडे अशा प्रकारचे विविधतेने नटलेले चेंडू तो नेहमी टाकत असतो. पहिल्या चेंडूवरती 1 धावा लिया. जयेश पाटील आपण पाहिला JP पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना रिव्हर्सचा फटका नेहमी म्हणत असतो, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. अशा प्रकारचा तो फटका असतो. नक्कीच भिवंडी तालुक्यामध्ये पहिला फटका हा दीपक मडवीने काढला, जो पायेगावचा खेळाडू आहे. त्याने रिव्हर्स हा फटका भिवंडी तालुक्यामध्ये पहिल्यांदा आणला. हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी याने तो फटका
पहा सेन्सिबल क्रिकेट. सुभाष पाटीलला माहिती आहे एक एक धावेचं महत्व आणि क्रिकेटचं पटलावरचं हे जुनं जाणतं क्रिकेटपटू आहे सुभाष पाटील. ह्या 2 धावा लाख मोलाच्या असतील कुंदे संघासाठी. आतापर्यंत 3 धावा जमा झाल्या 51 मध्ये. प्रवीण एकच म्हणे की जेव्हा यंग टॅलेंट असतं त्यांना कुठे असं वाटतं की प्रत्येक चेंडूवरती मी षटकार ठोकला पाहिजे. मात्र जेव्हा अनुभव असतो सोबत त्यावेळेला अनुभव असं एक वस्तू आहे की अनुभव फक्त सांगत असतो मला श्रेय नको तर मला विजय हवा आणि मला तो माझ्या गावासाठी माझ्या संघासाठी विजय मिळवायचा आहे ते दाखवत असताना सुभाष पाटीलने पहा काय सेन्सिबलरित्या या 2 धावा पळून काढल्या. नक्कीच संदीप, कोणतंही क्षेत्र असू द्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही संयम ठेवला तर विजय तुमचा होतो. मग राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक असू द्या किंवा क्रीडा क्षेत्र असू द्या, ज्या वेळेला तुम्ही तुमच्याकडे संयम ठेवता त्यावेळेला तुमचा विजय हा नक्की निश्चित होत असतो. जय पराजय हे नाण्याच्या 2 बाजू असतात. जिंकलात तर गर्व करू नका आणि हरलात तर मात्र त्याचा कुठेतरी हा चेंडू देखील पाहावा लागेल. शरीरवरती आदळला गेला मात्र एक धाव आली. एक एक धाव महत्वाची आहे कुंदे संघासाठी. नक्कीच थेंबे थेंबे तळे साचे. एक एक पाऊल इथे मात्र पुढे चालला. पण ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली. ससा अगदी हुशार होता, त्याला वाटलं मी सहजरित्या कासवाला पराभूत करेन, पण हलवारपणे कासवाने कधी शर्यत जिंकली हे सशाला देखील कळलं नाहीये. इथे तीच पद्धत पाहायला मिळते या मॅच मध्ये. आपण लहानपणी खूपदा ही गोष्ट ऐकली, परंतु सर्वांनीच ऐकले ससा कासवाची. मात्र मॅच मध्ये आता ससा कोण आणि कासव कोण बनणार हे पाहायला विसरू नका मित्रांनो. या स्पर्धेमध्ये कुंदे की वडवली, वडवली की कुंदे हा संघर्ष मैदानावरती पाहायला मिळेल. लोअर फुलटॉस होता त्यावरती पहा पहा चांगला फटका आहे. निलेश शुभे चेंडू तर पोहोचेल मात्र त्या आवाकाच्या बाहेर चेंडू निघून जाईल. इट्स अ दन 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 करीत चौकार. इथे मात्र चुकी केली आहे आणि सातत्याने असं म्हणतात की दगडी चाळूतून एकच आवाज, चुकीला माफी नाही. अति घाई संकटात नाही अशा प्रकारचं चित्र या मैदानात पाहायला मिळाला आणि या ठिकाणी अगदी अडवायचा होता चेंडू मात्र त्याला निसटला गेला आणि टांगा पलटी, घोडा फरार. चेंडू देखील झाला फरार. चौकारासाठी 4 धावा. धावसंख्या 8 झाली आहे. 3ची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये मॅच फिनिश होईल का? या षटकामध्ये 2 चेंडू आहेत. समोर जेपी षटकार किंवा एखादा 2 ते 3 धावाचा फटका खेळेल का? हा चेंडू सोडून दिला. 9 चेंडू आहे. एक सूचना आहे संदीप, एक सूचना आहे की ज्या वेळेला हा सामना संपेल तर जून आंदोरकी संघ आपला प्लेइंग 11 घेऊन लगेचच खेळपट्टीवर जायचं आहे आणि जो पण विजय होईल त्यांनी तिथं मैदानातच थांबायचं. त्या ठिकाणी त्वरित टॉस होईल. मान्यवरांच्या शुभ असते. जो पण कोणता संघ निघेल त्यांनी सेलिब्रेशन करायला कोणी मैदान जाऊ नका, अन्यथा पुढच्या मॅच मध्ये त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. वडवली असो किंवा कुंदे असो, कारण आपल्याला लगेच फायनलचा मॅच खेळवायचा आहे. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. फ्रीटचा चेंडू असेल. सुखदेव वारगडे समोर मात्र जेपी कशा प्रकारचा खेळ करेल हे पाहावं लागेल. चला एका धावेची आवश्यकता आहे. 10 धावा झाल्या. धावफलक आणि हा चेंडू झाली चौकारसाठी अभिनंदन. चौकार. जय बजरंग कुंदेबी. आपण मैदानात जाऊ नका, प्रेक्षक आणि जाऊ नका. चला 11 खेळाडू पटकन खेळपट्टीवरती चला आणि जून आंदोरकी संघ आपण पण चला. मी सोरे साहेब, नाईक साहेब, दिलीपजी शिंदे साहेब या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण चला, आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस होईल. चला स्पीडअप करा. मी मान्यवरांना विनंती करतो आपण लवकरात लवकर या ठिकाणी या.